जय 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 ओंकार सदाशिव। नारायण नारायण। श्री महादेवांनी युद्धाची घोषणा केली होती आणि या युद्धाच्या आरंभासाठी घृतमारीची निर्मिती केली होती। पण एकीकडे शुक्राचार्य हे युद्ध थांबवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत होते, कारण त्यांना ठाऊक होते की हे युद्ध भडकले तर दैत्य कुळाचा नाश निश्चित आहे। आपल्या अहंकारात ते दोघे एवढे उन्मत्त होतील याची कुणालाही कल्पना नव्हती। पण अजूनही आपण त्या दोघांना यातून बाहेर काढू शकतो। ज्या पुण्याच्या मार्गावरून ते दोघे चालत होते ते तसेच चालत राहिले तर अजूनही दैत्य कुळाचा उद्धार होऊ शकतो। आचार्य, यासाठी मी कोणत्याही दिव्यातून जायला तयार आहे। तुला या कार्यासाठी बळ मिळो ही आशा करतो। शुभम भवतु। मणी आणि निकुंभ, काय झाले? का आता तुम्हाला सुद्धा त्या महादेवाने निर्माण केलेल्या शक्तीची भीती वाटू लागली आहे? का त्या इंद्राची भीती वाटू लागले जो आजपर्यंत केवळ आपल्याकडे सेवक होता? नाही पिताश्री, आम्हाला कोणाचेही भय नाही, पण त्या महादेवाने आता युद्ध पुकारले आहे आणि त्यानुसार दैत्य कुळाला त्यांच्या आव्हानाला सामोरं जावं लागणार। त्या देवांना त्यांची जागा दाखवून द्यायला हा मल्ल अजून जीवित आहे। कितीही संकट आली तरी सुद्धा शेवटी विजय दैत्य कुळाचाच होणार, हे ध्यानात ठेव। थांबवा हे सारं। या दैत्य राजा समोर आवाज चढवून बोलण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? आपल्याच कुळासाठी, आपल्याच हितासाठी अजूनही हे सारं थांबू शकतं। अजूनही तुमच्या हातून दैत्य कुळाचा उद्धार होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला हे सारं तात्काळ थांबवावं लागेल। माझा संयम सुटायच्या आत माझ्या नजरेसमोरून चालती हो। या मल्लासुराच्या राज्यात अशा फेकडांना स्थान नाही। मी तुम्हाला अखेरचं सांगते आहे, कृपा करा, माझं ऐका। तुम्ही हे सारं थांबवलं नाही तर तुमचा विनाश अटळ आहे। तू काय बोलते आहेस हे तुझ्या ध्यानात येत नाही। तू या अमरत्व प्राप्त झालेल्या मल्लासुराला युद्धातून माघार घ्यायला सांगते आहेस, आणि तुला हे माहिती आहे हे कदापिही शक्य नाही। सर्वत्र विजयाची सुचिन्ह दिसत असताना तुझं हे अशुभ रडणं थांबव। मल्लासूर, कोणती सुचिन्ह दिसत आहेत तुला? का स्वतःच्या अहंकारात तू इतका आंधळा झाला आहेस की वस्तुस्थितीचं भानही राहिलं नाही तुला? आचार्य, आपण इथे? हो, कारण मला तुमची नसली तरी दैत्य कुळाची काळजी आहे। क्षमा असावी आचार्य, पण जेव्हा जेव्हा देवांनी दैत्य कुळाला आव्हान दिलं होतं तेव्हा तेव्हा तुम्ही कधीही दैत्य कुळाची बाजू घेतली नाही, कारण ह्यात तुमचा विनाश आहे हे तुम्हाला कधीही कळणार नाही। याआधीही तुम्ही आम्हाला हे सांगितलं होतं, पण आम्हालाही आमचं हित कळतं, आमचं आणि दैत्य कुळाचंही। आणि आम्ही जे काही करीत आहोत ते दैत्य कुळाला त्यांचं योग्य स्थान मिळवून देण्यासाठीच आम्ही हा मार्ग पत्करला आहे। त्या महादेवाने युद्धाची घोषणा केली आहे। मणी,